ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. तर आता इथे सायली झोपलेली असते आणि तिला तेव्हा आज स्वप्न येतं बघा प्रेक्षक हो. तर आता त्या स्वप्नामध्ये ती लहान मुलगी असते आणि पळत असते घरामध्ये आणि मग तिथे पुस्तकं वगैरे दाखवली आहेत, आई बाबा दाखवले तिचे आणि आता इथे केक भरवते तिला प्रतिमा आणि रविराज. तर आई म्हणून परत जाग येते बघा प्रेक्षक हो सायलीला आणि आता इथे तन्वी म्हणून जाग येते प्रतिमाला पण. तर आता इथे अर्जुन पण उठतो आणि म्हणतो, सायली तू ठीक आहेस ना, ओरडलीस का असं म्हणतो आता इथे अर्जुन. स्वप्न पडलं होतं असं म्हणते आता इथे सायली. स्वप्नात माझे आई बाबा असं म्हणते सायली. बरं बरं शांत हो असं म्हणतो आता इथे अर्जुन तिला. तर प्रतिमाला सुद्धा पाणी देतो आता इथे रविराज. प्रतिमा थोडा वेळ परत झोपणारेस का तू असं म्हणतो रविराज. तर प्रतिमा म्हणते आज आज तन्वीचा वाढदिवस आहे का हो असं म्हणते आता इथे प्रतिमा. तुला कोणी सांगितलं असं म्हणतो आता इथे रविराज. कोणीच नाही असं म्हणते आता इथे प्रतिमा. मला आता स्वप्न पडलं त्यात मला दिसलं की आपण तन्वीचा वाढदिवस साजरा करतोय असं म्हणते आता इथे प्रतिमा. तन्वी केक कापत होती आणि आपण तिघंही खूप आनंदात होतो असं म्हणते प्रतिमा. मला जाग आल्यावर वाटलं आज तोच दिवस आहे असं म्हणते आता प्रतिमा. तुला रोज कुठल्या ना कुठल्या गोष्टी आठवत आहेत असं म्हणतो रविराज आणि आज तर किती महत्वाची गोष्ट आठवली आहे असं म्हणतो रविराज. मी उठतेच आता पाठ होत आली आहे असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता ती उठते बघा प्रेक्षक हो. अरे देवा असं म्हणते प्रतिमा, हे बघा काय. तर आता मंगळसूत्र काढते प्रतिमा. मला जरा हे जोडून देता का, मागच्या वेळेला किती छान अगदी व्यवस्थित जोडलं होतं, तसंच करा असं म्हणते आता प्रतिमाने मंगळसूत्र काढून देऊन जाते आता ती रविराजला जोडण्यासाठी. तर रविराज आता हातामध्ये घेतो बघा प्रेक्षक हो ते मंगळसूत्र. प्रतिमा असं म्हणतो रविराज, 24-25 वर्ष होऊन गेली. म्हणजे म्हणजे आता फक्त तन्वीबद्दलच नाही, माझ्या बाबतीत पण तुला जुन्या गोष्टी आठवायला लागले तसं म्हणतो रविराज आणि खुश होतो तो खूप. तर आता इथे सायलीने अर्जुनला दाखवले. मला जुन्या गोष्टी का आठवत नाहीयेत, माझ्या आईबाबांचे चेहरे त्यांचे आवाज जर मला आठवले असते ना तर ते समोर येता क्षणी मी त्यांना ओळखलं असतं असं म्हणते सायली. हा असा गुंता झालाच नसता असं म्हणते आता सायली. आता जे आहेत ते तुझे आई बाबाच आहेत असं म्हणतो आता इथे अर्जुन. बरं बरं आता आपण ह्यावर आर्ग्यू नको करायला असं म्हणतो अर्जुन. आणि सायली असं म्हणतो तो, बघ ना प्रतिमा त्याला सगळं जुनं आठवायला लागलंय, मग तुला का नाही आठवणार असं म्हणतो अर्जुन. तुलाही नक्की आठवेल असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सायली विचारत पडते आपल्या. तर आता इथे सकाळ झालेली दाखवले. तर आता इथे प्रिया झोपलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता ती जागे होते प्रिया. तर आता समोर बघते तर काय हार्टचा बलून असतो आणि बुके वगैरे असतो आणि कुणीतरी घेऊन थांबलेलं असतं बघा प्रेक्षक हो. म्हणजे आता इथे अश्विनच असणार तो. तर आता इथे चेहरा कव्हर करून थांबलेला असतो तो आता प्रिया समोर. तर आता इथे अश्विन म्हणतो हॅपी बर्थडे टू यू असं विश करायला लागतो तो. हॅपी बर्थडे टू यू म्हणायला लागतो आता गाणं. आज तर सायलीचा खरा वाढदिवस आहे असं म्हणते आता इथे प्रिया. म्हणजे आता माझा असं म्हणते आता इथे प्रिया. देवा मला आयुष्यभर हा दिवस माझाच वाढदिवस म्हणून साजरा करण्याची संधी दे असं म्हणते प्रिया. आणि डेकोर केलेली असते पुरी खोली आता ह्या अश्विनने आणि खूप खुश होते आता इथे प्रिया. थँक्यू असं म्हणते आता इथे प्रिया. हॅपी बर्थडे टू यू असं म्हणतो आता इथे अश्विन. हॅपी बर्थडे तन्वी. अगं मी कधीपासून तुझी वाट बघतोय की तू उठशील असं म्हणतो अश्विन. मग उठवायचंच ना असं म्हणते प्रिया. आणि आता ती लाड करते अश्विनची. किती गोड आहेस रे तू अश्विन असं म्हणते आता इथे प्रिया. आज तुझ्यामुळे माझा बर्थडे असं स्पेशल सेलिब्रेट होणार आहे असं म्हणते आता इथे प्रिया. तर अश्विन म्हणतो अगं मी ना तुझ्यासाठी एक छान ड्रेस ऑर्डर केला असं म्हणतो अश्विन. पण काय झालं माहिती आहे, आता डिलिव्हरीच नाही झाली ती अजून, मी ऑर्डर करायला लेट झालो असं म्हणतो तो. काय हरकत नाही असं म्हणते प्रिया, तो यायचं तेव्हा येईल. आज तर माझा बर्थडे खूप सेलिब्रेट स्पेशल पद्धतीने करूया असं म्हणते ती. म्हणजे मस्त बाहेर जेवायला जाऊ. तर आता इथे अश्विनला आवडत नाही आयडिया बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया म्हणते मग लॉन्ड्राईला जाऊया. असं झालं ना की रात्री येताना मस्त आईस्क्रीम खात वगैरे असं म्हणते प्रिया. अश्विन असं म्हणते आता इथे प्रिया. काय झालं अश्विन असं म्हणते आता इथे प्रिया. आपण आज बाहेर जायचं नाही आहे तन्वी असं म्हणतो आता इथे अश्विन. तुझा वाढदिवस आता आम्ही घरातच सेलिब्रेट करणार आहोत कारण आजची तारीख सगळ्यांनाच लक्षात राहील असं म्हणतो आता इथे अश्विन. तर तो म्हणतो मला माहिती आहे तुला कोणी साधं विश सुद्धा करणार नाही असं म्हणतो आता इथे अश्विन. म्हणून मला तुझा वाढदिवस घरात सगळ्यांच्या समोर साजरा करायचा असं म्हणतो अश्विन. म्हणजे आजच्या दिवशी पण आपण घरीच थांबायचं असं म्हणते प्रिया. हो असं म्हणतो अश्विन. तू पटकन फ्रेश हो, आपण हॉलमध्ये जाऊया हा असं म्हणतो अश्विन. बरं ठीक आहे असं म्हणते आता प्रिया. तू म्हणशील तसं. आजच्या दिवशी मी आपला मूड खराब करून घेणार नाही असं म्हणते प्रिया. गुड असं म्हणतो आता इथे अश्विन. थँक्यू असं म्हणते आता इथे प्रिया आणि मिठी मारते आता ती अश्विनला. तर आता इथे सुभद्रांचं घर दाखवलंय. सगळे नाश्ता करत असतात. गुड मॉर्निंग एव्हरीवन असं म्हणतो आता इथे सचिनाने येतो तो नाश्ता करण्यासाठी. सायली माझी कॉफी असं म्हणते आता इथे अस्मिता. तर सायलीचं लक्षच नसतं. सगळे बघतात तिच्याकडे. सायली सायली म्हणतात. तर आता इथे अस्मिताला कॉफी देतेस ना असं म्हणते आता इथे पूर्णाजी. तर आता इथे सायली म्हणते हो. तर आता इथे अर्जुन येतो आणि म्हणतो गुड मॉर्निंग. तर आता इथे सायली कॉफी आणत असते. अर्जुन हे घे म्हणून नाश्ता देते आता ती.
अर्जुनला बघा प्रेक्षक हो कल्पना. आणि तेवढ्यातच आता इथे सायली आलेली असते कॉफी घेऊन आणि ती अस्मिताला देते. तर आता इथे अस्मिता कॉफी घेते. तर आता इथे सायली कॉफी देते प्रतापला सुद्धा बघा प्रेक्षक हो आणि अर्जुनला सुद्धा. पण आता इथे अर्जुनला ती हातात देत नाही, कॉफी खाली ठेवते. तर आता इथे अर्जुन म्हणतो थँक्यू. चिडलेली असते सायली अर्जुनवरती. तर आता इथे पूर्णाजीला आणि अस्मिताला कळतं ते. तर अस्मिता म्हणते अर्जुन तू भांडलायस का तिच्याशी असं म्हणते अस्मिता. नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन, अजिबात नाही. आणि अस्मिता समजा तो भांडला असेल असं म्हणतो प्रताप, तर आपल्याला थोडीच सांगणार आहे असं म्हणतो आता इथे प्रताप. अगं त्याची बायको अजून चिडेल ना असं म्हणतो प्रताप. तर आता चिडलेली असते बघा सायली प्रेक्षक हो खूप अर्जुनवरती. आणि बायको चिडल्यावरची भीती तुला थोडीच कळणार आहे असं म्हणतो आता इथे प्रताप अस्मिताला. तर आता इथे सचिन म्हणतो अच्छा म्हणजे सगळ्याच नवऱ्यांची ही स्टोरी असते का असं म्हणतो आता इथे सचिन. हां असं म्हणतो आता इथे प्रताप. मला वाटलं फक्त माझ्याच बाबतीत असं आहे असं म्हणतो सचिन. तर सगळेजण आता वाटतात सचिनला नाश्ता. नवरा बायकोंच्या भांडणात आपल्याला न पडलेलं बरं. आणि सायली अर्जुनची भांडणं तर लुटूपुटीची असतात असं म्हणते आता इथे पूर्णाजी. एकमेकांशिवाय करमतंय त्यांना कुठे असं म्हणते ती. हो ना असं म्हणते आता इथे कल्पना. मी जाऊ मध्यस्थी करायला आणि हे दोघं जाऊन आपल्याला बाजूला सारून कधी एक टीम करतील ना आपल्याला कळणार सुद्धा नाही असं म्हणते कल्पना. नाही पण जे काय झालं असेल तरी मी सायली वहिनीच्या बाजूने आहे असं म्हणतो आता इथे सचिन. काय असं म्हणतो अर्जुन. ती तुला खायला घालते म्हणून असं म्हणतो अर्जुन. ऑफकोर्स असं म्हणतो आता इथे सचिन. तसंही सचिन कॉलेजमध्ये असल्यापासून खादाड आहे असं म्हणते आता अस्मिता. असं म्हणतो सचिन. पुडी म्हणतात त्याला, पुडी असं म्हणतो सचिन. पुडी असं म्हणते अस्मिता. वा वा असं म्हणतो सचिन. वा वा. तिथे US मध्ये ते रेडी टू कुक आलू पराठे खाल्ल्यानंतर सायली वहिनींच्या हाताचा आलू पराठा खाल्ल्यावर ते काय म्हणतात त्याला स्वर्ग सुख असं म्हणतो सचिन. मैना तर या नाश्ता करायला या असं म्हणते आता कल्पना. तर मैनावती नाश्ता करायला येते बघा प्रेक्षक हो. या बसाया असं म्हणते ती. हे काय सदा भाऊ कुठे आहेत असं म्हणतो आता इथे प्रताप. जेलात असतो बघा प्रेक्षक होतो. तर आता इथे मैनावती खोटं बोलते आणि म्हणते आमची ती मीना आहे ना तिच्याकडे गेले तसं म्हणते आता इथे खोटं बोलते मैनावती. म्हणाले तिथे काम आहे तर 2-4 दिवस राहतो असं म्हणते मैनावती. तर आता इथे अर्जुन बघतो सायलीकडे वळून. या ना या बसा नाश्ता करायला बसा असं म्हणते आता इथे कल्पना. अरे कर्मा आता ही सायली परत त्या मावशीबद्दल विचारणार असं म्हणते आता मैनावती. तर आता मैनावती म्हणते मी काय म्हणते कल्पना ताई ते मी माझ्या खोलीत जाऊन खाल्लं तर चालेल का असं म्हणते मैनावती. नाही म्हणजे जरा बरं वाटण असं झालंय मला असं म्हणते मैनावती. काय होतंय असं म्हणते आता इथे पूर्णाजी. नाही काय नाही जरा झोप घेतल्यावर वाटेल बरं असं म्हणते मैनावती. द्या ना द्या असं म्हणून मैनावती घेते आता ती प्लेट. तर आता इथे अजून पराठे घेते ती. सगळेच पराठे घेते बघा प्रेक्षक मैनावती. खूप सारे सगळेच पराठे. आणि आता ती सगळ्यांच्या वाटणीचे पराठे घेते बघा प्रेक्षक आपल्या प्लेटमध्ये. 5-6 घेते आणि आता ती घेऊन जाते तिथून बघा प्रेक्षक. आणि दुसऱ्यांना उरलेत काय नाही ते पण चेक करत नाही. कल्पनाला वगैरे सगळ्यांना शॉक बसतोय काय चाललंय म्हणून. तर आता सायलीला पण हे काय सगळं आवडत नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कल्पना बघते दरवाजाकडे. तर तिला आता रविराज आणि प्रतिमा दिसतात. रविराज आणि प्रतिमा असं म्हणतो प्रताप. दोघा अगदी वेळेत आला आता. सायलीने आलू पराठा केलेत. बसा ना भाऊजी असं म्हणते आता इथे कल्पना. मी घरून भरपेट खाऊन आलोय. आम्ही आता फक्त सचिनला भेटायला आलोय असं म्हणतो रविराज. तर आता सचिन म्हणतो खरं तर मी तुम्हाला तुमच्या घरी भेटायला येणारच होतो असं म्हणतो सचिन. कसे आहात रविराज काका असं म्हणतो आता इथे सचिन. बरं का प्रतिमा हा सचिन आपल्या अस्मिताचा नवरा असं म्हणतो आता इथे रविराज. मी तुमच्याबद्दल खूप ऐकलंय प्रतिमा आत्या असं म्हणतो आता इथे सचिन बघा प्रेक्षक हो. पण आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा तुम्ही असं म्हणतो होता तो. तेव्हा मी इथे नव्हते असं म्हणते आता इथे प्रतिमा. रविराज असं म्हणतो आता इथे प्रताप. बस ना तू. बस रे बस असं म्हणतो प्रताप. तर तेवढ्यातच अश्विन आता बड्डेसाठी केक आणि टेबल घेऊन येतो आणि मध्ये लावतो बघा प्रेक्षक हॉलमध्ये. सगळे बसलेले असतात हॉलमध्ये आणि तेव्हाच तो केक वगैरे आणून ठेवतो समोर. मुद्दाम करतो बघा प्रेक्षक हे सगळं अश्विन आता सगळ्यांना जळवण्यासाठी. तर आता इथे अश्विन म्हणतो तन्वी ये पटकन असं म्हणतो आता इथे अश्विन. कारण बड्डे असतो ना तो तन्वीचा म्हणून. तर आता इथे छान तयार होऊन येते बघा प्रेक्षक तन्वी आणि सगळे थांबलेले असतात. सो हिअर इज युअर बड्डे केक असं म्हणतो आता इथे अश्विनाने टाळा वाजवतो तो प्रियासाठी. तर आता इथे प्रतिमा आणि रविराज एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघतात. अश्विन अरे किती करतोस तू माझ्यासाठी असं म्हणून ड्रामा करते प्रिया. आज तुझा स्पेशल दिवस आहे आणि आपलं ठरणं आहे ना आज जे काही मी प्लॅन करेन ते सगळं तू एन्जॉय करशील असं म्हणतो अश्विन. ओके असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता तो बघतो सगळ्यांच्या तोंडाकडे बघण्यासाठी रिॲक्शन त्यांची. तर आता इथे अश्विन आणि प्रिया बोलत असतात. केक कट करू असं म्हणते आता इथे प्रिया. तर अश्विन म्हणतो फक्त 1 मिनिट असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता तो बघतो कल्पनाकडे. तर आता इथे अश्विन प्रतिमाकडे सुद्धा बघतो. तर आता तो त्यांच्याकडे जातो बघा प्रेक्षक हो. तर आता अश्विन समोरून थांबलेला असतो कल्पना आणि प्रतिमात्या असं म्हणतो आता इथे अश्विन. प्रतिमात्या आज तुझ्या मुलीचा वाढदिवस आहे असं म्हणतो आता इथे अश्विन. आणि योगायोगाने असं मी दोघेही इथे आलात. चला ना तन्वीचा केक कापूया. ती केक कापतीये. तिच्या बाजूला सुद्धा उभी राहणार नाहीस का तू असं म्हणतो आता इथे अश्विन प्रतिमाला बघा प्रेक्षक हो. तर प्रतिमाला कळतच नाही काय करावं आणि तर ती रविराजकडे बघते.
प्रतिमा त्या असं म्हणतो आता इथे अश्विन. प्लीज चल ना असं म्हणतो तो. अगं असं म्हणतो अश्विन. आजचा दिवस तुला सेलिब्रेट करावंसं वाटत नाही आहे का गं असं म्हणतो आता इथे अश्विन. हे बघ तिच्या चुकांची एवढी मोठी शिक्षा नको देऊस तिला असं म्हणतो आता इथे अश्विन. आज तिचा वाढदिवस आहे एकदा तिचा चेहरा तरी बघ असं म्हणतो आता अश्विन. तर आता भावूक होते बघा प्रेक्षक प्रतिमा खूप भावूक होते ती. प्लीज चल ना प्रतिमा त्या असं म्हणतो आता इथे अश्विन. प्लीज प्लीज असं म्हणतो तो. प्लीज चल ना प्लीज प्रतिमा त्या प्लीज प्रतिमा त्या असं विनंती करतो आता इथे अश्विन. तर आता रविराज म्हणतो अश्विन म्हणून जोरात ओरडतो बघा प्रेक्षक होतो. खूप जोरात ओरडतो आता इथे रविराज अश्विन म्हणून. तर आता इथे तिला कशासाठी बोलवतोयस असं म्हणतो आता इथे रविराज अश्विनला. ती विरघळेल असं वाटतंय का तुला असं म्हणतो आता इथे रविराज. खरं तर प्रतिमा विरघळलेली असते बघा प्रेक्षक इथपर्यंत. तर रविराज मात्र खूप चिडलेला असतो पण. नाही काका असं म्हणतो अश्विन. मी मी अगदी मनापासून रिक्वेस्ट करतोय असं म्हणते अश्विन. आजच्या दिवशी तरी नाराज करू नका ना तन्वीला प्लीज प्लीज असं म्हणतो आता इथे अश्विन. माझ्यासाठी आजच्या दिवशीचा आनंद इतकाच की प्रतिमाला तन्वीचा वाढदिवस आठवला तर आता सगळ्यांना खूप आनंद होतो बघा प्रेक्षक हो की प्रतिमाला आठवायला लागलंय सगळं म्हणून जुन्या गोष्टी. तर सगळ्यांना आनंद होतो हे ऐकल्यावर. प्रिया मात्र खूप आता दुःखी होते कारण आता आठवायला लागलंय ना प्रतिमाला म्हणून. तर बाकी सगळे आनंदात असतात बघा प्रेक्षक हो. अस्मिता सचिन प्रवीणाजी अर्जुन तर हो प्रवीणाजी असं म्हणतो आता इथे रविराज. खरंच का असं म्हणते ते. तर हो हो असं म्हणतो रविराज. मग बघ काका असं म्हणतो अश्विन. कदाचित युनिवर्स सुद्धा तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतंय की तुम्ही सुद्धा या सेलिब्रेशनचा भाग असायला हवं असं म्हणतो आता इथे अश्विन. छे 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 असल्या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही बरं का असं म्हणतो आता इथे रविराज. कारण तुझ्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्याची मला अजिबात इच्छा नाही आहे असं म्हणतो आता इथे रविराज. तर प्रियाचा चेहरा पडतो आता इथे. तर अश्विन मात्र खूप नाराज होतो बघा प्रेक्षक हो. आणि रविराज खूप चिडलेला असतो. तर आता इथे प्रतिमा पण खूप नाराज असते या गोष्टीवरून. तर आता इथे बाकी सगळ्यांचे पण चेहरे पडलेले असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रतिमा येते रविराजकडे आणि म्हणते अहो बाकी काय नाही तरी निदान अश्विनचं मन राखूया ना आपण असं म्हणते प्रतिमा. मी माझ्या पुरतं सांगितलं असं म्हणतो रविराज. तू तुला जे हवंय ते करू शकतेस असं म्हणतो रविराज. तर प्रतिमा म्हणते हो ठीक आहे असं म्हणते इथे. तर प्रतिमाला ये अश्विन असं म्हणते प्रतिमा. तर खुश होतो अश्विन खूप. तर प्रिया मात्र खूप खुश होते बघा प्रेक्षक हो की जाळ्यात अडकली प्रतिमा म्हणून. तर आता इथे प्रतिमा समोर थांबते प्रियाच्या. थँक्यू आई असं म्हणते आता तन्वी म्हणजेच प्रिया. निदान आज तरी तुला माझ्याबद्दल काहीतरी वाटतंय असं म्हणते प्रिया. तर रविराजला मात्र आवडत नाही बघा प्रेक्षक हो. यानंतर ते सायली बघते रविराजच्या चेहऱ्याकडे आणि बाकी सगळ्यांचाही चेहरा उतरतो. तर हॅपी बर्थडे टू यू असं म्हणत असतो आता इथे अश्विन. आणि आता इथे कापते केक प्रिया बघा प्रेक्षक हो. आणि हॅपी बर्थडे टू यू जोरात म्हणत असतो आता इथे अश्विन. बाकी कोणी एन्जॉय करत नसतं हे सगळं. हॅपी बर्थडे टू यू तन्वी असं म्हणतो आता इथे अश्विन. आणि गाणं म्हणतो तो करून आता टाळ्या वगैरे वाजवतो. तर आता इथे केक वगैरे कापून झालेला असतो प्रियाचा. तर आता इथे आई असं म्हणते प्रिया मला केक नाही भरवणार का असं म्हणून ड्रामा करते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो मुद्दाम. तर आता इथे रविराजचा चेहरा अजून पडतो आणि त्याला आवडत नाही. एक मिनिट असं म्हणतो आता इथे अश्विन. आणि आता तो केक कापायला लावतो ह्या प्रतिमाला बघा प्रेक्षक हो. आणि आता तो केक भरवणार असते ती प्रियाला. प्रिया आता केक कापते. आई मला केक भरव ना आई मला केक भरव ना असं दोघांना भास होतात बघा प्रेक्षक हो सायली आणि प्रतिमाला. आई मला केक भरव ना असं म्हणून आठवण येत असतं दोघींना बघा प्रेक्षक हो सायलीला आणि प्रतिमाला सेम वेळेला. तर आता इथे दोघी पण इकडे तिकडे बघायला लागतात. तर आता प्रतिमाच्या हातामध्ये केक दिलेला असतो प्रियाने. तर आता इथे प्रतिमा केक खाडवायला जाते प्रियाला. तर आता इथे तिला आठवण येत असतं काहीतरी जुन्या गोष्टी बघा प्रेक्षक हो. तर आता प्रिया खाणारच असते प्रतिमाच्या हातातून. तर आता ती खाडवतच नाही प्रियाला केक. तर आता प्रतिमा तो केक भरवता भरवता प्रियाच्या तोंडातून दुसरीकडे वळवते बघा प्रेक्षक. आणि आता तो केक ती घेऊन जाते सायलीच्या दिशेने बघा प्रेक्षक. तर आता अर्जुनला पण शॉक बसतोय काय चाललंय म्हणून. तर आता इथे प्रियाला पण शॉक बसतोय काय करते ही प्रतिमा म्हणून. तर आता इथे प्रतिमा तो केक घेऊन जाते बघा प्रेक्षक हो. प्रिया घाबरते खूप हे काय चाललंय म्हणून. आणि आता सायलीकडे जाते बघा प्रेक्षक हो प्रतिमा तो केक घेऊन. आणि आता तिला जुनी तन्वी म्हणजे लहानपणीची ते सुद्धा आठवायला लागतं. सायलीला सुद्धा आठवायला लागतं कसं क्षण घालवलेले असतात छोट्या तन्वीने आणि प्रतिमाने सगळं तिला आठवायला लागतं बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे सायली समोर घेऊन आलेली असते केक प्रतिमा. गिफ्ट्स वगैरे सगळं आठवतं आता दोघींना पण बघा प्रेक्षक हो लहानपणीचं. आई मला केक भरव ना आई आई मला केक भरव ना असं सारखं दाखवलंय बॅकग्राऊंडमध्ये आवाज बघा प्रेक्षक हो. आणि सगळे आता मागच्या जे जे काय काय गोष्टी घडलेल्या असतात त्या सगळ्या दाखवले दोघींना आठवतात. आणि आता इथे केक भरवायला पण आलेली असते प्रतिमा सायलीला. तर आता इथे सायली केक खाते पण बघा प्रेक्षक होतो प्रतिमाच्या हातून आता इथे. आणि प्रियाला मात्र केक मिळतच नाही तिचा बर्थडे असं असतो तरी पण. तर आता इथे सायली तो केक खाते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पूर्णाची बघते प्रतिमाकडे आणि काय चाललंय म्हणून. तर खुश होतात बघा प्रेक्षक हो सगळे. आणि आता इथे प्रियाला मात्र खूप राग आलेला असतो. अश्विनला पण खूप राग झालेला असतो हे काय चाललंय म्हणून. तर आता इथे रविराज आणि अर्जुनला कळतच नाही. तर आता इथे कल्पनाला पण आनंद होतोय काय चाललंय म्हणून. आणि प्रतापला पण आनंद होतो बघा प्रेक्षक हो. आई बाबांना पण केक भरवायचं असं म्हणून तिला आठवतं आता इथे सायलीला. तर आता ती
आईबाबांना पण केक भरवायचं असं म्हणून आठवतात इथे सायलीला. तर आता ती तिच्या हातातून केक जो असतो तो ती पण पकडते बघा प्रेक्षक हो. आता इथे सायलीने लहानपणीसारखं आता ती तिचा हात पकडलेली असते आणि आता ती बघते रविराजकडे. तर आता इथे तो केक घेऊन ती आणि प्रतिमाचा हात पकडून घेऊन जाते आता रविराजकडे बघा प्रेक्षक हो. तर आता तो केक आणि प्रतिमा दोघांचा हात पकडून सायली जाते आता रविराजकडे बघा प्रेक्षक हो. आणि तोही तिथे तथाच थांबलेला असतो आणि आता भरवते सायली आणि प्रतिमा दोघी मिळून केक भरवतात बघा प्रेक्षक हो आता इथे रविराजला. तर आता इथे सगळ्यांना कळतच नाही हे काय चाललंय, कारण विचित्रच होतंय ना हो प्रेक्षक हो. कारण प्रियाचा बर्थडे असतो आणि केक मात्र सायली प्रतिमा खडवतायत रविराजला. थोडं वेगळंच दाखवलंय हे खरंच. तर आता दोघी मिळून केक खाडवतात बघा प्रेक्षक हो रविराजला. आणि आता इथे रविराजला कळतच नाही, पण तोही केक खाऊन टाकतो आता दोघींच्या हातून केक बघा प्रेक्षक हो. तर आता इथे फ्लॅशबॅक्स पण मध्ये-मध्ये दाखवलेत, आवाज पण मध्ये-मध्ये दाखवला आणि आता केक खडवलं पण दाखवलंय. खूप इंटरेस्टिंग दाखवलंय खरंच प्रेक्षक हो. तर आता इथे सायलीला आत्ता का कुठेतरी शुद्ध येते आणि प्रतिमाला पण शुद्ध येते आणि आता इथे सायली इकडे-तिकडे बघायला लागते आणि आता तिला परत आठवायला लागतं काय-काय झालेलं असतं ते. आणि आता इथे अर्जुन बघायला लागतो सायलीकडे, पूर्णाजी पण बघायला लागतात हे काय चाललंय म्हणून. सगळे खुश असतात पण हे काहीतरी वेगळं होतंय म्हणून. तर आता इथे कल्पना सुद्धा बघते, तर अस्मिता पण बघते आता इथे सायलीकडे. तर आता इथे प्रियाला मात्र खूप राग आलेला असतो बघा प्रेक्षक हो. रविराज असं म्हणते आता इथे प्रतिमा. तन्वी सुद्धा असाच माझा हात धरून केकचा तोच तुकडा तुम्हाला भरवायची आठवतंय असं म्हणते आता इथे प्रतिमा. जर सायली बघते आता इथे प्रतिमाकडे. तर आता इथे रविराज म्हणतो हो हो म्हणतो तो तो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पृणाजी आणि अर्जुन पण खूप खुश होतात आणि कल्पना पण खूप खुश झालेली असते इथे आणि प्रताप पण खूप खुश झालेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली पण आठवण करायला लागते. तर आता बघ इथे समजा बघूया तर रिकामध्ये काय आहे ते. तर आता इथे असं दाखवलेलं आहे की सगळेजण अवतीभोवती बसलेले असतात सायलीच्या. तर अस्मिता म्हणते चल मी तुला तुझ्या खोलीमध्ये घेऊन जाते असं म्हणते आता इथे अस्मिता सायलीला. तर आता इथे सगळं घर गोळा झालेलं असतं बघा प्रेक्षक हो. तर प्रिया आणि अश्विन सुद्धा समोर थांबले असतात. नाही नको अस्मिता ताई बरी आहो मी आता असं म्हणते आता इथे सायली. आजशी कशी ते आज जाईल माझ्या बर्थडेला सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वळून घेतलं. नेहमीप्रमाणे माझ्या आईवर हक्क सांगितला. आता माझी आई माझ्याकडे साधं बघत सुद्धा नाही आहे. माझ्या आईला माझ्यापासून तोडून तिला काय मिळतंय गं असं म्हणते प्रिया. तोंड बंद कर तन्वी असं म्हणतो आता इथे रविराज. तर आता इथे सचिनला घेऊन जात असतो अर्जुन आणि बघा प्रेक्षक हो तिथे साक्षी थांबलेली असते. तर आता तिला बघतो तो आणि आता इथे सचिन म्हणतो मी इथेच कॅब बुक करून जातो असं म्हणतो आता इथे सचिन आणि इकडे सोड मला असं म्हणतो तो. तर आता इथे अर्जुन सोडायला आला असतो सचिनला, तर सोडतो तो तिला तिथे. तर आता इथे सचिन उतरतो त्या गाडीमधून. तर आता इथे अर्जुन म्हणतो देशपांडे अवेलेबल नाही म्हणून मीटिंग कॅन्सल करतो का, म्हणून मला आता जिजूला एअरपोर्टला सोडता येईल असं म्हणतो अर्जुन आणि पाठीमागे जातो तो. तर आता ते सचिन बसलेला असतो बघा प्रेक्षक हो साक्षीच्या गाडीमध्ये. तर आता इथे अर्जुन वापस आलेला असतो. मग आता तो शोधायला लागतो सचिन कुठे आहे म्हणून. तर बघतो काय नाही माहित नाही. तर आता तो सचिन साक्षीवर बसलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता उद्याचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.